मी 2008-9 जेव्हा ही कायद्याने बघा लोक चळवळ सुरू केली त्यावेळेला काही हे आताचं सरकार नव्हतं. 2016-17 पर्यंत मला असा अनुभव यायचा की एखाद्या नियम कायद्यांची तरतूद टाकून जर एखादं पत्र दिलं प्रशासनाला तर त्याची दखल घेतली जायची. मला प्रशासनाकडून कॉल यायचे, तुम्ही भेटायला या, नेमकं तुमचं काय म्हणणं ते सांगा. आणि ज्या वेळेला त्या तरतुदीची अंमलबजावणी होणं हे का गरजेचं आहे तिथे आम्ही समोर बसून जेव्हा सांगायचो तेव्हा प्रशासनातले लोक त्याच्यावरती ती दखल घेऊन कारवाई सुद्धा करायची. हे 16-17 पर्यंत, हे 14ला सरकार आलं, परंतु मला असं वाटतं की त्यांनी स्थिर स्थावर होण्यासाठी काही वेळ घेतला आणि मग पुढच्या 2-3 वर्षामध्ये जेव्हा त्यांना चांगली पकड आली प्रशासनावरती त्याच्यानंतरचा अनुभव असा आहे आजपर्यंतचा की कितीही नियम कायद्यांचे संदर्भ देऊन न्यायालयीन संदर्भ देऊन जरी पत्र व्यवहार केला तरी प्रशासन अगदी ढिम्म बसून राहतं आणि जणू काही जे राज्यामध्ये केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे त्यांचे जणू काही संपूर्ण प्रशासनाला असे आदेश आहेत की सामाजिक कार्यकर्त्यांना फार एंटरटेन करण्याची गरज नाही. आवाज उठवणारे लोक इथे फार टिकता कामा नयेत. आवाज उठवणाऱ्या लोकांना उत्तेजन मिळता कामा नये, त्यांना कुठल्याही प्रकारची ताकद मिळता कामा नये. ते नामोहरम झाले पाहिजेत, थकले पाहिजेत आणि निराश होऊन त्यांनी आपल्या आंदोलनाचे आवाज उठवण्याचे मार्ग सोडले पाहिजेत, बंद केले पाहिजेत, जेणेकरून त्याच्या मागून येणाऱ्या जे तरुण कार्यकर्ते त्यांना अशा कुठल्याही प्रकारच्या प्रेरणा त्यांच्या समोर असता कामा नये. आणि ह्या काय जे काही तथाकथित सामाजिक चळवळी वगैरे आंदोलन वगैरे जे काही प्रकार आहेत ते याच्या पुढच्या काळामध्ये लोकांनी कंटाळून बंद केले पाहिजे. अशा प्रकारचं सध्याचं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचं धोरण दिसतं.